दरम्यान वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकतं, वाद निर्माण करणाऱ्यांना फडणवीसांनी चिमटा काढलाय। वाद निर्माण करणं मराठी माणसाचा स्थायी भाव आहे। मराठी माणसाला कलह करायला आवडतो असं फडणवीसांनी म्हटलं। पुण्यामधल्या संमेलनामध्ये फडणवीसांनी अशा पद्धतीची उपहासात्मक टीका आपण म्हणू शकतो। वादाशिवाय मराठी संमेलन होऊ शकतं, वाद निर्माण करणाऱ्यांना फडणवीसांनी चिमटा काढलाय। सोबतच वाद निर्माण करणं हा मराठी माणसाचा स्थायी भाव आहे। मराठी माणसाला कलह करायला आवडतो असं फडणवीसांनी म्हटलं। या संमेलनाचं उद्घाटन करावं। उदय सामंतजी सांगत होते की काही ना काही लोकांनी वाद तयार केला, काही कोणी प्रश्न उपस्थित केले। तर उदयजी, तुम्हाला मी सांगू इच्छितो की साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो, वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही। वाद निर्माण करणं हा आपला स्थायी भाव आहे, कारण आपण संवेदनशील लोक आहोत, आपण इमोशनल लोक आहोत। त्यामुळे वाद विवाद प्रतिवाद हा झालाच पाहिजे, यातनंच खऱ्या अर्थानं मंथन होऊ शकतं। मराठी माणसाला कलह करायला देखील आवडतो असं 8व्या शतकात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका, अशा प्रकारचे संमेलन आपण करत राहायचे। कोणी नावं ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं, त्यातनंच चांगलं मंथन होतं आणि अजून चांगलं करण्याची शक्ती आणि बुद्धी आपल्याला मिळत असते।